खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। निदा खानला लपवण्यामध्ये कोण कोण होतं हे लवकरच समोर येईल असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा देखील तपास होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये एमआयएमचे नगरसेवक यांचा हात होता। त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल। अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी निदा खानला अटक झाली। निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं त्याच्या एका घरात लपवून ठेवलं होतं। या प्रकरणात संभाजीनगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या विरोधात नाशिक पोलिसांनी बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करून 6 आरोपी केले। नाशिकमधील धर्मांतर, लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निदा खान महिन्याभरापासून फरार होती। मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आणि मोबाईल जप्त केलाय। निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती। नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली। पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगावमधल्या कौसर पार्क परिसरात नवीन घर विकत घेतलं होतं। याच घरात निदा खानला ठेवण्यात आलं होतं। निदा खान पटेल यांच्या मालकीच्या घरात लपल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली। नाशिक पोलिसांनी तातडीनं ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली। नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकानं 2 दिवस इमारतीवर पाळत ठेवली। तपासात खात्रीपट्टाच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आलं। नाही, माझ्यावर काही जबाबदारी नाही। मला ते प्रकरण माहीत पण नाही कुठलं काय आहे ते। मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो होतो। जलील यांच्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलीलचा हात आहे। ज्या रूम मध्ये पकडले गेलं ती रूम एका नगरसेवकाची आहे। आता त्याच्या नावावर नाहीये परंतु त्याची मालकी आहे ती। हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या एमआयएम पार्टीच्या लोकांनी केलेला आहे। म्हणून पोलिसांनी आता त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं तर पाहिजेच पाहिजे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो। याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या। हे मोहरे ते भेटून जातील पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे किंवा पालकमंत्री याचा पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे। आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही। आणि तू जे म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे मग इतकंच झालेला असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे। निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं म्हणजे मोठं षडयंत्र असल्याचं पडळकर म्हणाले। संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक एमआयएमचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी। ती कुठे होती, कुणाकडे होती याच्याबद्दलची मला फारशी माहिती नाहीये, परंतु एवढंच आहे की कुठेही असेल, पाताळात जरी असतील तरी या मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही। नगरसेवक होता त्यांनी आसरा दिला तिला अशी एक माहिती समोर आली। नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि जर असं काही असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील। इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या। एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल। पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून छोटे मोठे नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही। आता खूप सारे चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे। त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा की ही एमआयएम नावाच्या हा जे काही राजकीय पक्ष आहे ती एक दहशतवादी संघटना आहे। म्हणून जसं PFI ला आपल्या भारतामध्ये बॅन करून टाकलेलं आहे तसं लवकर या एमआयएम नावाच्या दहशतवादी संघटना जी आहे ज्याच्यातून ज्या माध्यमातून फक्त जिहाद केला जातो त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्यावर बंदी टाकली पाहिजे
आणि त्या इम्तियाज जलीलला पण अटक केली पाहिजे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवलीचे नगराध्यक्ष झालेले संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं. तर आम्ही संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडलंय अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. मग जे निर्णय आहे या निर्णयावर त्या ठिकाणी सत्तेची गरज त्या ठिकाणी लागते, तरच कुठेतरी जनतेवरचा अन्याय जो आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होणार आहे. याबाबत अनेक नेत्यांशी त्या ठिकाणी माझी चर्चा सुरू आहे आणि याबाबत काय निर्णय करायचा हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबतची भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन. संदेश पारकर हे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं बोललं जाते. ते झालं, कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांची वाटचाल तिकडे चालूच होती. आम्ही त्यांच्यावर पाणी सोडलेलं आहे. तुम्ही जे नाव घेतलं, मला वैयक्तिक जर तुम्ही विचारलं तर मला या विषयाची माहिती नाही, पण जे काय आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे ते जर बघता 100% नियोजन असेल आणि म्हणून ह्या सगळ्या चर्चा आहेत. धैर्यशील माने पाटील ज्यांच्या संपर्कात असतील त्यांच्या माध्यमातून जे प्रवेश होतात ते त्यांना माहिती आहे, मला हा विषय माहीत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरचं काल वादळामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांचं नशीब चांगलं होतं, पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. तर कार्यकर्त्यांच्या भावनेसाठी शिंदेनी जोखीम घेऊ नये असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मला वाटतं शिंदे साहेबांनी यावर फार दक्ष राहणं गरजेचं आहे. काही घटना देश पातळीच्या ज्या पाहिल्या त्या फार विचार करण्याजोगत्या आहे. सुदैव चांगलं होतं, नशीब बलवत्तर होतं म्हणून ठीक आहे, पण ह्या सगळ्या काळजी घेऊनच त्यांनी हा प्रवास केला पाहिजे. अजितदादानंतर आपण पाहतोय का कशा पद्धतीनं त्याचे परिणाम आपण पाहतोय का होत आहे महाराष्ट्रामध्ये. शिंदे साहेबांनी याची काळजी निश्चित घेणं गरजेचं आहे. तुम्ही अशा या धोक्याच्या सूचना जेव्हा मिळाल्या त्या टायमाला अशी रिस्क घेऊ नका. अनेक वेळेला शिंदे साहेब थोडा जिद्द करतात, त्यांचा जिद्दी स्वभाव आहे. त्यांना असं वाटतं की आपल्यामुळं कार्यकर्ता दुखावला जाऊ नये. ही भावना जरी नीट खरं असली तरी त्यांचा जीव सुद्धा त्याच्यामुळे धोक्यात येऊ शकतो. हे कालच्या घटनेने पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या काळजाचा ठोका हा चुकला होता. आपण याची सुद्धा काळजी घ्या. शिंदे साहेबनी आता प्रवास करताना या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं, फुलांची उधळण करण्यात आली. उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शिक्षक आहेत किंवा उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी या कार्यक्रमाला. 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं वक्तव्य जय पवारांनी केलंय. दरम्यान वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मी घालेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. वहिनी या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घातली. माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं, आमच्या शुभेच्छा आहेत. राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत विदारक आहे. पैठणमधल्या एका शेतकऱ्यानं 1 टन 262 किलो कांदा विकला, पण त्याच्या हाती 1 रुपया सुद्धा लागला नाही. उलट शेतकऱ्यालाच आडत्याला 1 रुपया द्यावा लागला. राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपया किलो असा बाजारात कांद्याला भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांची धक्कादायक व्यथा आता समोर आली आहे. 3 महिने मेहनत करून त्यांनी शेतात 1 क्विंटल 262 किलो कांदा पिकवलाय. 1 टन 262 किलो कांदा बाजारात विकल्यानंतर त्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही. उलट आडत्याला 1 रुपया द्यावा लागलाय. हमाली, तोलाई आणि कोणी खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात 1ही रुपया उरलेला नाहीये. वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील कवडीमोल भावामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. या घटनेमुळे कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर पुन्हा संताप व्यक्त केला जातोय. 12 क्विंटल कांदा टाकेला होता मी, 25 गोणी, त्यातला रुपया आलेला आहे. फक्त लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये.
ते देणं सुद्धा नाही फिरले. 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. सोलापूरच्या करमाळ्यातले शेतकरी अंकुश गुंजाळ यांनी 2.5 एकरात वेळ, कष्ट आणि 70,000 रुपये खर्च करून कांदा पिकवलाय. गुंजाळ यांनी 73 गुण्या कांदा पिकवला. छोटा पिकअप भाड्यानं करून देत ते कांदा विकायला सोलापूर बाजार समितीत पोहोचले. इथे त्यांच्या कांद्याची 50 पैसे किलो, 1.5 रुपये किलो आणि 2 रुपये किलो अशी 3 भावांमध्ये वर्गवारी झाली. 73 गुण्या कांद्याचे फक्त 4,400 रुपये झाले. तोलाई आणि हमाली कट करून त्यांच्या हातात 4,000 रुपये पडले. 4,000 रुपयांमधून पिकअपचं भाडं 3,500 रुपये गेलं. धक्कादायक म्हणजे सोलापुरात नाश्ता आणि जेवण केलं तर 500 रुपयेही उरणार नाही, म्हणून जड अंतकरणानं उरलेले 500 रुपये घेऊनच ते घरी परतले. एकूण पट्टी आली मला 4,400 रुपये. त्यातून पिकअपचं भाडं गेलं 3,500 रुपये. ती पैसे कमी असल्यामुळे मी जेवण सुद्धा, नाश्ता सुद्धा केला नाही, तसाच माघारी आलो. आणि नाश्ताही केला असता तर ती पैसे मला राहिले नसतं. किती कांदा नेला होता? 73 गोण्या मला 4,000 रुपये आलं आणि त्यातून ती कट होऊन मला 400 रुपये हातात मिळाले. आवकमध्ये वाढ आणि मागणीत घट झाल्याचं कारण देत शेतकऱ्यांकडून कांदा 50 पैसे किलोच्या दरानं खरेदी केला जातोय. मात्र त्याच मातीमोल भावानं दलाल गब्बर होत आहेत. काँग्रेसने यावर 73 क्विंटल कांदा विकून फक्त खिशात 400 रुपये येत असतील तर हेच का भाजपचे अच्छे दिन असं म्हणत टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांचं नसून केवळ भांडवलदारांचं हित जपणार आहे. बळीराजाच्या डोळ्यांमधील प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवला जातोय. शेटजींच्या सरकारनं हे विसरू नये असं म्हटलंय. छत्रपती संभाजीनगर, बागलाण, सटाणा या कांद्याच्या पट्ट्यात शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे. सटाण्यात तर 50 पैसे कांद्याला भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेरच आंदोलन सुरू केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशनमध्ये कांदा मार्केट गुरुवारपासून बंद ठेवण्यात आलंय. कांद्याला भावच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. त्यामुळे इथलं कांदा मार्केट हे बंद ठेवण्यात आलंय. कांद्याचे दर पडण्याची संभाव्य कारणं: आखातातल्या युद्धानं निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे देशांतर्गत कांद्यात वाढ झाली आहे. निर्यात बंदीमुळे कांदा बाजारात गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय विस्कळीत झालाय. कांद्यालाही फटका बसलाय. बांगलादेशनंही भारतीय कांदा घेणं कमी केलंय. तर कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं मुंबईतल्या पायधुनीतल्या डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाला. त्यानंतर कलिंगडाबद्दल दहशत पसरली होती. या प्रकरणात आता कलिंगड आरोपमुक्त झालाय. मुंबईच्या पायधुनीतल्या चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाल्ल्यानं नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झालाय. नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालात ही माहिती उघड झाली आहे. चौघांच्या अंतर्गत अवयवांमध्ये पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फोइड आढळून आलंय. हे झिंक फॉस्फोइड उंदीर मारण्याच्या औषधात असतं. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत. या चौघांना विषबाधा झाली होती आणि उलट्या जुलाब होऊन या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलंय. उंदीर मारण्याच्या 2 वड्या, उंदीर मारण्याचा स्प्रे घरातनं जप्त करण्यात आलाय. तर उंदीर मारण्याच्या वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेत आहे. तर उंदीर मारण्याच्या स्प्रेचा वापर झाल्याचं तपासात समोर आलंय. हे औषध डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसं गेलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा आता तपास सुरू आहे. आता किती क्वांटिटी आढळली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वांटिटी खूप महत्त्वाची असते पॉयझनमध्ये. स्मॉल क्वांटिटी असेल तर ॲक्ट होत नाही, पण जास्त क्वांटिटी असेल तर ॲक्ट होतं. आणि निश्चितच झिंक फॉस्फाईड हे ह्युमनसाठी बनलेलं नाही, इट इज पॉयझनस. म्हणजे आपण ते 5-10 ग्रॅम खाल्लं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो. इतकं धोकादायक आहे ते. झिंक फॉस्फाईड ॲक्ट कसं करतं? झिंक फॉस्फाईड जर एखादा मनुष्य चुकून सेवन करतो तर गॅस्ट्रिकमध्ये जे ॲसिड असतं, स्टमक ॲसिड, ते एकत्र ॲक्ट होतं. त्याच्यानंतर गॅस तयार होतो आणि तो गॅस ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो. आणि जेव्हा तो ग्लास ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो तेव्हा सगळ्या सेल्स असतात त्या काम करायचं बंद करतात आणि त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं. गटर गायचं सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारींचा शपथविधी सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. कोलकात्यामधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत
सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड करण्यात आली। या बैठकीनंतर अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारींच्या नावाची घोषणा केली। उद्या सकाळी 11 वाजता कोलकात्यामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत। भाजप एनडीएचं सरकार असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत। सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। तसंच त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून सुद्धा सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे। याच मतदारसंघातून त्यांनी 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये 207 जागांवर विजय मिळवलाय। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयचं सरकार बनणार आहे। थलपती विजयच्या टीव्हीकेला काँग्रेससह सीपीआय, सीपीएम, बीसीके या डाव्या पक्षांनी पाठिंबा दिलाय। टीव्हीकेने इतर पक्षांच्या पाठिंब्याने 118चा आकडा गाठलेला आहे। अभिनेता थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालाय। काँग्रेसनंतर व्हीसीके, सीपीआय आणि सीपीएम सारख्या लहान पक्षांनी तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिलाय। दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट मागितली आहे। यापूर्वी राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं पत्र आवश्यक असल्याचं सांगून 2 वेळा माघारी पाठवलं होतं। आता हा आकडा 118 वर पोहोचला असल्याचा दावा टीव्हीके कडून केला जातोय। यामध्ये टीव्हीकेचे 108 तर सीपीआय आणि सीपीआयएमचे प्रत्येकी 2 आणि बीसीकेचे 2 आमदार आहेत। याशिवाय काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच आपला पाठिंबा दर्शवलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्याशी संवाद साधत टीव्हीकेला पाठिंबा देण्याची विनंती केली होती। इंदोरमधल्या सावेर उज्जैन रोडवर बेवारस बॅगेमध्ये चक्क 2,83,00,000 रुपये आढळले। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली। 500 रुपयांची बंडल पाहून या ठिकाणी सगळेच हैराण झाले। नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगेमध्ये चक्क 2,83,00,000 मिळाल्यामुळे खळबळ उडाली। इंदोरमधल्या सावेर उज्जैन रोडवर हा सगळा प्रकार घडला। बॅगेमध्ये बंद झालेल्या 500च्या नोटा 50-50 लाखांच्या हिशोबानं प्लास्टिक आवरणामध्ये गुंडाळण्यात आल्या होत्या। आधी एका स्थानिक शेतकऱ्याचं रस्त्याच्या बाजूला पडलेल्या बॅगांकडे लक्ष गेलं। झाडाखाली 3 बॅगा पडल्या होत्या। आजूबाजूला कुणीही नसताना एकाच वेळी 3 बॅगा इथे आल्या कशा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला। बॅगा उघडून पाहण्याआधी त्यांना आजूबाजूच्या लोकांना बोलावून बॅगांबद्दल सांगितलं। स्थानिकांनी ही माहिती दिल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि जेव्हा बॅगा उघडल्या तेव्हा त्यामध्ये 500ची बंडलं पाहून सगळेच हैराण झाले। पोलिसांनी नोटांची तपासणी केली। काही रिपोर्टनुसार यापैकी काही नोटा बनावट होत्या। मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नोटांचा बंडल पाहणारी व्यक्ती सगळ्या नोटा खऱ्या असल्याचं बोलतोय। दरम्यान कोट्यवधींच्या नोटांची बॅग झाडाखाली कशी आली? अवैध व्यवहारासाठी या पैशांचा वापर होणार होता का? याचा तपास आता पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे, पण लोकशाहीमध्ये कायदा हातात घेऊ शकत नाही असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय। राज्यातील अत्याचाराच्या घटनेवरून अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या असं देखील त्यांनी म्हटलंय। हा माझं पर्सनल तुम्ही विचाराल, जे हे असे लहान मुलांवर अत्याचार करतात त्यांना खरंच रस्त्यावर मारलं पाहिजे, मला खरंच मनापासून वाटतं। पण फायनली आम्ही जगतो डेमोक्रेसीमध्ये, कायदा हातात नाही घेऊ शकत, इच्छा असली तरी त्यातही काही तोड असेल, आपण लोक मिळून काही करू शकतो तर आपल्याला पाहायला पाहिजे। पण आता वाटतं ही वेगळी गोष्ट, पण करणं किती फिजिबल आहे ही वेगळी गोष्ट आहे। पण या लोकांना सरकारने, पोलिसनी, ज्युडिशरीनी बिलकुल सोडायला नको आणि सगळ्यात कठीण जी शिक्षा असते ती त्यांना